नमस्कार. काही जे प्रसंग असतात की ज्या वेळेला आपण किती छोटे आहोत, आपण किती नगण्य आहोत, आपण कसं काहीही करत नाही आहोत आणि आणखीन खूप काही करायला हवं असं वाटायला लावणाऱ्या प्रसंगापैकी हा एक प्रसंग आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांचे आभार, कारण लोकसत्तेने छापल्यामुळे, आज इथे सगळं तुमचं ऐकल्यामुळे जे भान येतं आजूबाजूच्या जगाचं, मला असं वाटतं की त्या भानापासून बाकी सगळ्याची सुरुवात होते. कारण मुळात कळलं तर पाहिजे काय आजूबाजूला चुकीचं घडतंय किंवा ज्याच्यामध्ये काम करण्याची गरज आहे. तुम्हा लोकांच्या कामामुळे तुम्हाला जे भान आलं त्यामुळे इतर लोकांना भान येतंय. हा मला असं वाटतं की अतिशय महत्वाचा भाग आहे. एक 2-3 मुद्दे माझ्या डोक्यात येत आहेत, तेवढे फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो. भारताबद्दल बोलताना अर्थातच प्रत्येक वेळेला मगाशी कुबेर सुद्धा म्हणाले तसं की जे वाईट घडतंय अशा गोष्टी इतक्या आपल्याला आजूबाजूला दिसतात, खूप गोष्टी आणखीन व्हायला पाहिजेत अशा गोष्टी दिसतात. परंतु मला नेहमी असं वाटतं की इतकं सगळं दिसत असून सुद्धा गेली 70 वर्ष हा देश चालू आहे आणि तो फार वाईट चाललाय असं माझं मत नाही आहे. सध्या फॅशन आहे असं म्हणायची गेल्या काही वर्षांमध्ये, परंतु इथपर्यंत आपण आलोय आणि भारताच्या आजूबाजूचे देश आपण जर बघितले तर त्यांच्यामध्ये जे चाललंय त्या मानाने भारताने चांगली प्रगती केलेली आहे. हे कशामुळे असं जेव्हा विचार मनात येतो त्यामुळे मला त्यावेळेला एक 2 कारणं, त्यातली अनेक कारणं आहेत, त्यापैकी 2 कारणं अत्यंत महत्वाची वाटतात. त्यापैकी एक कारण असं की राजकारणी म्हणजे 100% वाईट अशी जी आपली समजूत आहे किंवा करून दिलेली आहे ती मुळात चूक आहे. त्यातले निदान काही जण जर चांगले नसते तर इथपर्यंत आपण येऊ शकलो नसतो, एकदा मान्य करूया. आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की भारताच्या समस्या असा जर आपण विचार करायला लागलो तर कुणीही माणूस हा दबून जाईल, उदासीन होईल आणि घरात बसेल. त्यामुळे भारताचा विचार करताना कुठल्याही बाबतीत फक्त समस्या किंवा सामाजिक कार्य असं नव्हे, मॅक्रो विचार करण्यापेक्षा मायक्रो विचार जर केला तर ह्या देशाच्या समस्या सोडवणं जास्त सोपं होईल. आणि तेच मला असं वाटतं की होत आलंय गेली अनेक वर्ष आणि तुम्ही सगळेजण त्याची उदाहरणं आहात. एक छोटासा भाग निवडून त्याच्यावरती सातत्याने काम करत राहणं, येणाऱ्या समस्यांवरती मात करत राहणं, हा मायक्रो विचार हा भारतासाठी अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं, जे गांधींना कळलं होतं. आणि म्हणूनच त्यांनी मला असं वाटतं की डिसेंट्रलायझेशनचा आणि ग्रामस्वराजचा विचार केला होता. आज जे लोकसत्तांनी घडवून आणलं तो दुसरा महत्वाचा भाग फक्त मराठी माणसं नव्हे तर एकूणच भारतामध्ये दातृत्व ह्या दृष्टीने, ज्याला दान आपण म्हणतो, ते शक्यतोवर धर्म आणि देव यांच्याशीच निगडीत आहे ट्रॅडिशनली. कदाचित आपली व्यवस्था, सामाजिक व्यवस्था जी आहे ती जातीवरती आधारित असल्यामुळे जो खाली आहे त्याला खालीच राहू द्यावं ह्याच्यामुळे कदाचित ती आली असेल, मला माहिती नाही. परंतु फिलॉन्थ्रॉफी बद्दल, दातृत्वाबद्दल फार ठोकळेबाज विचार आहेत भारतीय समाजामध्ये. आणि ह्या ठोकळेबाज विचारांच्या पलीकडे जर लोकांना न्यायचं असेल तर मला असं वाटतं की लोकसत्ता सारख्या प्लॅटफॉर्मचा उपयोग हा लोकसत्ताच्या लक्षात येणं आणि तो त्यांनी तसा करून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
एक तर दान हा शब्द किंवा जे काय आपण देतो दुसऱ्याला, त्याची देव आणि धर्म सोडून इतर ठिकाणी सुद्धा गरज आहे, आणि फक्त कपडे किंवा अन्न ह्याच्या पलीकडेही गरज आहे. आज शेवटच्या संस्थेला पिशवी देत असताना सुद्धा त्याचं वजन सुद्धा फार कमी नव्हतं, हे बघून मला फार आनंद वाटला. कारण ही जाणीव मला वाटतं ही अत्यंत महत्वाची आहे. ते भान मी मगाशी जे म्हणालो ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते भान समाजामध्ये लोकसत्तेच्या माध्यमातून आलं आणि त्या भानाचं रूपांतर आज या पिशव्यांमधनं तुमच्यापर्यंत पोहोचलं, हा अत्यंत महत्वाचा मला विषय वाटतो. शेवटचा एक मुद्दा फक्त, कदाचित तो काही जणांना पटणार नाही, परंतु सरांना अजिबातच पटणार नाही. कार्यकर्ता, मला असं वाटतं की काळ बदललाय, लोकांच्या गरजा बदललेल्या आहेत. त्यामुळे सामाजिक संस्था, सामाजिक समस्यांमध्ये काम करणाऱ्या संस्था सुद्धा प्रोफेशनल होणं आता खूप गरजेचं झालेलं आहे. कुठल्या अर्थाने प्रोफेशनल? का त्यामध्ये काम करणारी लोक सुद्धा योग्य पद्धतीने जगू शकतील इतका पैसा त्यांच्याकडे येणं हे अत्यंत आवश्यक आहे, हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ह्या पुढे विचार करताना माझं असं ठाम मत आहे की फक्त त्या कार्याबद्दल प्रेम किंवा कळकळ ह्याच्या पलीकडे जाऊन इतकं जगायला अवघड झालेल्या जगामध्ये व्यवस्थितपणे जगता येण्या इतका पैसा सुद्धा त्या कार्यातनं निर्माण होणं हे अत्यावश्यक आहे. अदरवाईज ही कामं तुमच्या पिढीबरोबर मरून जातील. कारण राजकीय सामाजिक परिस्थिती ती नाही मान्य करू. तरुण हा व्यवस्थित जगला पाहिजे, त्याचं मोबाईलचं बिल त्याला भरता आलं पाहिजे, ते आवश्यक आहे. मुळात सामाजिक बांधिलकी वगैरे या शब्दांची मला फार भीती वाटते. मी ते शब्द वापरत नाही. असं काही अस्तित्वात नसतं असं माझं मत आहे. कारण मला समाज आहे, समोरची समस्या झाल्यामुळे हा महत्वाचा भाग आहे. मला वाटणारं समाधान हे फार महत्वाचा त्यातला भाग आहे, तो नाकारण्याचं कारण नाही. आणि हे समाधान जर माझं शेवट टिकवायचं असेल तर माझ्या व्यावहारिक गरजा पूर्ण होणं हे अत्यावश्यक आहे. आणि या अर्थाने कार्यकर्ता हा शब्द आपण बदलूया का, असा एक विचार मला आज मांडावासा वाटतो. बदलत्या राजकीय सामाजिक परिस्थितीमध्ये आपण व्हॉलंटियर हा जो कार्यकर्ता एक म्हणजे पॅरलल जो शब्द आहे तो आपण बदलून प्रोफेशनल्स ह्या कामातले निर्माण करूया का, आणि त्यासाठी प्रयत्न करूया का, आणि त्यासाठी लोकसत्तेच्या माध्यमातून आवाहन करूया का संस्थांना, देणगीदारांना आणि तरुणांना, असा एक विचार नक्कीच माझ्या मनात आज आला. खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. सगळ्याच SMS-ना मी उत्तर देऊन येत नाही, जात नाही, परंतु कुठे सतत माहिती असतं की आपल्याला कोण SMS करतंय, काय दर्जाची ही माणसं आहेत, काय दर्जाचं हे पब्लिकेशन आहे, काय दर्जाचं काम या लोकांनी अनेक वर्ष केलेलं आहे. आणि आज दीपस्तंभासारखं म्हणणं हे फार गुळगुळीत शब्द झालाय, पण तरी सुद्धा त्या सगळ्या पद्धतीच्या पब्लिकेशन्स मध्ये अशा पद्धतीचं पब्लिकेशन सतत उभं ठेवणं हे काम काय नेटानी ही माणसं करतायत. त्यांचा आजच त्यांचा अग्रलेख इतका सुंदर अग्रलेख आहे. मी नेहमी त्यांना SMS करत असतो की फार सुंदर काय काय वेळेला ते त्यांचं हे असतं की जे बाकीकडे तुम्हाला तो दृष्टिकोन बघायला मिळत नाही. सांगायचा मुद्दा हा की पद्धतीचं काम आपल्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून मार्केटिंग कडनं किती प्रेशर असेल मला याची जाणीव आहे. रोज फ्रंट पेज वरती असं काहीतरी कुठल्या तरी संस्थांबद्दल देत राहायचं, जाहिराती कमी करून, याचं प्रचंड प्रेशर असणार त्यांच्यावरती. मला एकदा केतकर म्हणाले होते की अरे हा जो पेपर आहे तो तुम्ही 2, 2.5, 3 रुपयाला घेता, त्याची किंमत 17 रुपये आहे, घेणार का 17 रुपयाला सगळं पेपर?
तरी उरलेले जे 15 रुपये ते आम्हाला जाहिरातीतनं मिळतात. कसे नाही म्हणू आम्ही. तुम्हाला जर 3 रुपयाला पेपर द्यायचा असेल तर आता ते सगळं वाढलं असेल प्रकरण. परंतु अशा स्थितीत सुद्धा लोकसत्ता आणि एक्सप्रेस असं वाटतं की फार महत्वाचं काम अनेक ठिकाणी करतात. त्यापैकी हे अतिशय महत्वाचं काम आहे आणि त्याचा एक छोटासा भाग, एक विटनेस म्हणूया, मला होता आलं आणि ती संधी मला दिली. त्यामुळे लोकसत्तेचे, कुबेरांचे आणि एक्सप्रेस ग्रुपचे खूप आभार. थँक्यू.